मित्रांनो, जर तुमचं वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएट आहात, म्हणजे जर तुम्ही पदवीधर आहात, तर तुम्हाला महिन्याला हजारो रुपयांचे मानधनसुद्धा दिले जाणार आहे. यासाठी इतर योजनांप्रमाणे काहीही करण्याची गरज नाही असं नाही. यासाठी तुम्हाला सरकार स्वतःहून सरकारसोबतच काम करण्याची एक संधी देत आहे, एक अपॉर्च्युनिटी देत आहे. राज्यामध्ये सध्या अनेक योजना चालू आहेत, अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावी म्हणून राज्य सरकारने आता एक नवीन कार्यक्रम हातात घेतलेला आहे, ज्यामध्ये राज्य सरकार 50,000 तरुणांना स्वतःसोबत काम करण्याची एक अपॉर्च्युनिटी, एक संधी देणार आहे. या कार्यक्रमाचे नाव आहे मुख्यमंत्री योजनादूत. आता योजनादूत याचा अर्थ काय? तर अशी व्यक्ती ज्याला सरकारच्या सर्व योजनांची व्यवस्थित आणि काटेकोरपणे माहिती आहे आणि ती माहिती त्याला दिलेल्या, त्याला असाईन झालेल्या गावामध्ये, शहरामध्ये जाऊन ती शेअर करायची आहे. त्या योजनेचा त्यांनी प्रचार करायचा आहे, त्याची प्रसिद्धी करायची आहे. आणि यासाठी सरकारकडून अशा योजनादूत व्यक्तीला हजारो रुपयांचे मानधनसुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही सरकारसोबत काम करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. परंतु ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यासाठीच्या अटी व शर्ती काय आहेत, कोणती कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागणार, सरकारच्या या उपक्रमामुळे तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेतले जाणार का, तुम्हाला परमनंट जॉब मिळणार का, पात्रता काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण काळजी करू नका, आपला हा व्हिडिओ त्यासाठीच बनवण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व माहिती तुम्हाला स्टार्ट टू एंड मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा आणि इतरांसोबतही शेअर करा, ज्यामुळे गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल. पण पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलवर आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. काल दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून हा GR निर्गमित झालेला आहे. आता या GR मधली सगळीच माहिती मी काय सांगत बसणार नाही, पण महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तरी पण मी एकदा तुम्हाला सांगेल की तुम्ही हा GR नक्की वाचावा. याची लिंक तुमच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. शासन निर्णय: महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, जेव्हा कधी एखादी योजनेची घोषणा सरकार करते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या योजनेची माहिती एक तर न्यूज चॅनल किंवा यूट्यूबसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळत असते. परंतु प्रत्येक योजनेची माहिती घरोघरी पोहोचावी, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी, यासाठी आता गाव स्तरावर, खेडेगावात सुद्धा हे योजनादूत नेमले जाणार आहेत. आणि नेमलेले हे योजनादूत प्रत्येक योजनेची प्रसिद्धी, प्रचार हे त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये जाऊन करणार आहेत. गावखेड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहराच्या ठिकाणी प्रति 5,000 लोकसंख्येच्या मागे एक, अशा प्रकारे एकूण 50,000 योजनादूतांची निवड केली जाणार आहे. आता ही निवड करताना कुठली पात्रता लक्षात घेतली जाणार? तर सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला पाहिजे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 35 या वयोगटातील असले पाहिजे. उमेदवार हा कुठल्याही शाखेचा पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असायला पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे कम्प्युटरचे ज्ञान असले पाहिजे, म्हणजे त्याला त्याची व्यवस्थित माहिती असली पाहिजे. त्याच्याकडे स्वतःचा एक स्मार्टफोन असला पाहिजे, तोही लेटेस्ट. उमेदवाराकडे स्वतःचे बँक अकाउंट असले पाहिजे. त्या बँक अकाउंटला उमेदवाराचे आधार कार्ड लिंक असले पाहिजे. या सर्व जर पात्रता पूर्ण होत असतील तर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन जो अर्ज असेल, विहित नमुन्यातला जो अर्ज असेल, त्यासोबत उमेदवाराला त्याचे आधार कार्ड जोडावे लागेल. त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे याचा पुरावा म्हणून मार्कशीट किंवा सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. सोबत महाराष्ट्रातील रहिवास सिद्ध करण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट जोडावे लागेल. ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेचे डिटेल्स द्यावे लागतील, जसे बँकेचे नाव, IFSC कोड, खातेधारकाचे नाव, अकाउंट नंबर, ही सर्व माहिती. त्याचप्रमाणे अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे आणि सोबत एक हमीपत्रसुद्धा भरून द्यावे लागणार आहे. मित्रांनो, यामध्ये आता हमीपत्र कशासाठी, तर याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. कारण त्या हमीपत्रावर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लिहून द्यायची आहे, त्यावर सही करायची आहे. आता योजनादूत म्हणून निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीचे नेमके काम काय असणार, जॉब प्रोफाईल काय असणार आहे, तर सर्व योजनांची माहिती घेणे, नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन ठरवून दिलेले काम पूर्ण करणे, घरोघरी जाऊन सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे, रोजच्या रोज जे काम केले त्याचा रिपोर्ट तयार करून तो ऑनलाईन अपलोड करणे, हे सर्व काम
योजनादूतांना करावे लागणार आहे. आता जाणून घेऊया अटी व शर्ती. मला माहिती आहे की आता तुम्हाला उत्सुकता लागली असणार की सरकारसोबत काम करण्याचे मानधन किती मिळणार, याचे पैसे किती मिळणार. योजनादूत हा कार्यक्रम परमनंट आहे का? योजनादूत यांना पगारवाढ मिळणार का किंवा सरकारच्या सगळ्या सोयी सुविधा मिळणार का? तर मित्रांनो, योजनादूत म्हणून जर तुमची निवड झाली तर तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला 10,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे 10,000 रुपये हा असेल योजनादूतांचा महिन्याचा पगार. त्यात तुमचा प्रवास खर्च आणि इतर भत्ते इन्क्लुडेड असणार आहे. म्हणजे ज्या गावात तुम्ही जाणार, ज्या शहरात तुम्ही जाणार, तिथे जाण्या येण्याचा खर्च, तिथे खाण्याचा खर्च हा सगळं त्या 10,000मध्येच इन्क्लूड असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योजनादूत हा कार्यक्रम परमनंट नाही. हा कार्यक्रम आहे फक्त 6 महिन्यांसाठी. म्हणजे ज्या कोणाची निवड योजनादूत म्हणून केली जाणार त्यांच्यासोबत सरकार 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करणार, 6 महिन्याचा करार करणार. आणि हा 6 महिन्याचा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना GRमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकदा जर तुमची योजनादूत म्हणून निवड झाली, तुम्ही काम करायला सुरुवात केली, तुमच्या कामाला 6 महिने पूर्ण झाले, तर तुम्हाला पुन्हा ती मुदत वाढवून मिळणार नाही, त्यासाठी पुन्हा काम करता येणार नाही. कारण हा कॉन्ट्रॅक्ट असेल फक्त 6 महिन्यांसाठी. यासाठीच उमेदवारांकडून एक हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. तर असा मजकूर देण्यात आलेला आहे. थोडक्यात 6 महिने सरकारबरोबर काम केले म्हणून तुम्ही त्याला सरकारी नोकरी समजू शकत नाही, तशी अपेक्षाही ठेवू शकत नाही आणि सरकारी नोकरीची मागणीसुद्धा करू शकणार नाही. पुढची अट आहे की योजनादूत त्यांना दिलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी अजिबात उपयोग करू शकणार नाहीत. कामावर रुजू झाल्यानंतर जर दिलेली जबाबदारी पार पाडली नाही किंवा कामावर गैरहजर राहिले तर अशा वेळेस तो कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणला जाईल, तो संपवला जाईल आणि त्याचे मानधनसुद्धा तुम्हाला दिले जाणार नाही. त्यामुळेच ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी दिलेला हा GR तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक नीट वाचा, समजावून घ्या, त्यानंतरच अर्ज भरा. आणि अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.